आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काळजी घे स्वतःची। रडत बसायचं नाही, एकटं राहायचं नाही। घरातल्या सगळ्यांची सुद्धा काळजी घे, जी तू घेशीलच। हो आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका। अरे ऐश्वर्या, मी नसताना तू घर उत्तम सांभाळतेस, यावेळेस सुद्धा तसंच कर। डोंट वरी मॉम, तुम्ही निवांत मुंबईला जा, सगळं काम उरकून या। घर आणि ऑफिसकडे मी लक्ष देईन। थँक्यू। तावणी तू पण चालली सोबत फिरायला? हॅपी जर्नी। मी हे घर सोडून चालले। तर हा काय मूर्खपणा आहे? घर सोडून चालली म्हणजे? हा मूर्खपणा नाहीये सोहम, ह्याला सेल्फ रिस्पेक्ट म्हणतात। आणि अजून तरी माझा स्वाभिमान जिवंत आहे। तारा, पण झालंय काय? काय झालंय? ह्या घरात आल्यापासून मी रोज बघतीये, दरवेळेला प्रत्येक गोष्टीत या घरात फक्त चारंग आणि सावलीलाच महत्व दिलं जाते। आत्ताच उदाहरण घ्या ना, मंगळागौरीच्या कार्यक्रमात सुद्धा प्रत्येक बाईच्या तोंडी देखील फक्त चारंगची बायको हेच ऐकू येत होतं। आणि आता काय ऐकते? ही कुलदैवताच्या दर्शनाला जायला फक्त चारंग आणि सावलीला सांगितलंय का? आमचं पण नवीन लग्न झालंय, मी पण या घराची नवीन सून आहे, मग माझा विचार का नाही केला? अरे अगं तसं नाहीये, तुला त्यांचा ऍक्च्युअल प्लॅन माहित नाहीये, त्यामुळे माहितीये तिथे कॉन्फरन्स येते। पण आता तूच सांग ना मला, की कुलदेवतेच्या दर्शनाला जायला जर सारंग आणि सावलीचा विचार केला जातोय, तर मग आपला का नाही विचार केला जातोय? आहे तुझ्याकडे उत्तर? नाही ना? कसं आहे ना सोहम, इथे प्रत्येक गोष्टीत फक्त सारंगला पुढे केलं जातं, आणि जिथे सारंग आहे तिथे सावली आलीस। मला कळलंय या घरात माझी काहीच व्हॅल्यू नाही, आणि माझी सोड रे, या घरात तुझी काही व्हॅल्यू आहे की नाही? का आयुष्यभर फक्त सारंग सावली हेच करत बसणार आहेस? तारा, कमॉन, मान्य आहे मला हा इशू आहे, पण घर सोडून जाणं ऑप्शन नाहीये ना। मग दुसरा काय ऑप्शन आहे वहिनी? मला तरी असं वाटतं की जिथे आपली किंमत नसते ना, तिथे माणसाने थांबू नये। सो ही मी निघाले। काम तारा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सासरचा उंबरठा जर का कायमचा ओलांडायचा असेल तर ह्यापुढे हे तुझं हक्काचं घर तुझ्यासाठी कायमचं बंद होईल। एखादी गोष्ट तुला आवडली नाही, तुझ्या मनासारखी नाही झाली, तुला खटकली, तर बोलायचं ना, मला येऊन सांगायचं। मी काय केलं असतं? रागवले असते, चिडले असते, ठीक आहे ना। तुझी आई नाही का रागवत? मग मी जर का तुझ्यावर रागवले तर काय? आणि माझ्यासाठी माझी सगळी लेकरं सारखीच आहेत। तुला जर का असं वाटत असेल की मला सारंग जास्त आवडतो, मी त्याचे जास्त लाड करते, त्याची खूप काळजी करते, तर हो, मला सारंगची खरंच काळजी वाटते। तू नवीन आहेस हे घरात, काही गोष्टी तुला खरंच ठाऊक नाहीयेत, पण मी तुला सांगते, सारंग लहान असताना आमच्या आयुष्यात असा एक प्रसंग आला होता जेव्हा मला असं वाटलं की मी माझ्या सारंगला कायमची गमावते की काय, आणि त्याच्या आयुष्यात ती भीती अजूनही आहे, आजही आहे। ज्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे त्यांना माझी ही बाजू कळते, तुला सुद्धा कळेल हळूहळू। आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपण एकत्र कुटुंब व्यवस्थेत राहतो, जॉईंट फॅमिली, आणि घर म्हटलं ना की भांड्याला भांड लागतच। प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी कधीच होत नाही, वादविवाद होतात, एखादी गोष्ट आवडली नाही
मनासारखी झाली नाही तर प्रेमानं आपलं मत मांडायचं, ते ऐकलं जाईल. पण हे असं नाही करायचं. तर हे असे तमाशे बरोबर नाहीत ग. याच्यामुळे ना वादविवाद वाढतात. आय एम सॉरी मॉम, चुकलं माझं. इट्स ओके. ऐश्वर्या, या दोघांबरोबर सोहम आणि तारा सुद्धा जातील. त्यांच्या ट्रॅव्हलिंगची, राहायची, खायची प्यायची सगळी सोय तू करायचीस. ओके मग. आणि सारंग, हनीमूनवर घरी परत आल्यावर आम्हाला एक गोड बातमी मिळाली पाहिजे. हं? हो मग आहे. तारा, अगं काय हे? नाही म्हणजे तू मला इतकं सिरियसली घेतेस मला माहित नव्हतं. आय नो तू माझं ऐकतेस, मला वाटलं थोडंफार ऐकवशील, सुनावशील सगळ्यांना, पण तू सरळ घर सोडून निघाली होतीस. खूप मोठी रिस्क घेतलीस. हा वहिनी, ताराबाजी आहे मी. रिस्क घ्यायला आवडतं मला, म्हणून तर माझं काम झालं ना. आणि मी कोणाला घाबरत नाही. ते दिसलं मॅडम, पण थोडीशी काळजी घे. नाही, खूप दिवसांनी मला या घरात माझी हक्काची मैत्रीण भेटली आहे. अगदी माझ्या विचारांची, माझा ऐकणारी, मला सल्ले देणारी. मला माझी हक्काची मैत्रीण गमवायची नाही. डोंट वरी, मी कुठेही जात नाहीये. नाही, तू कुठेही जाणार नाहीस, पण अडकून पडलीस तर मग तू स्वतःला काय मलाही वेळ देऊ शकणार नाहीस. नाही कळलं, मी कशात अडकणार आहे? संसारात, मुलाबाळात. मग काय करशील? पण त्यावर एक सोल्युशन आहे तारा माझ्याकडे. काय? म्हणजे पुढच्या 7 दिवसांचं प्लॅनिंग जर का तू व्यवस्थित केलंस तर तुझं पुढचं आयुष्य एकदम व्यवस्थित जाईल. तुम्ही मला जरा एक्सप्लेन कराल का? करते ना एक्सप्लेन. म्हणजे बघ, थोडंसं ऑड आहे मी सांगणं, पण सोहम सोबत जवळीक करत असताना जराशी काळजी घे. म्हणजे जर का तू आत्ताच प्रेग्नेंट झालीस आणि घरात बसलीस तर तुझं पाय पुसणं करतील डोरमॅट. तूच बघ ना, आत्ताच तुझी या घरात काही किंमत नाहीये. अगं तुझी काय, तुझ्या आईची नाहीये. तू पाहिलंस ना कसं वागवलं तुझ्या आईला ह्या लोकांनी. त्याशिवाय तुझं गाणं, तुझं मॉडेलिंग करिअर, फ्युचरमध्ये जाऊन तू प्लेबॅक सिंगिंग करशील. हे एवढं मोठं करिअर आहे तुझ्या समोर. ते सगळं हिसकावून घेतील तुझ्याकडून आणि काय म्हणतील तर घराला वारस दे, आम्हाला आजी आजोबा कर. येतंय का लक्षात? त्यानंतर तू फक्त एका बाळाची आई असशील.